जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर आलो आहेत आपण. मी कॉलेजच्या कॅम्पला होतो आणि त्यानंतर कॉलेजचे काही कामं होते, प्रोग्राम होते, मीटिंग होत्या, त्यामध्ये राहावं लागलं. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे. पण हा व्हिडिओ काय की तुम्हाला जर व्हॉट्सअप डी पी जर बनवायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप डी पी बनवू शकता एकदम इझिली. ओके, अशा प्रकारचा तुम्ही व्हॉट्सअप डी पी काहीसा क्रिएट करू शकता. हा जर तुम्हाला व्हॉट्सअप डी पी क्रिएट करायचं असेल किंवा इंस्टाग्रामला तुम्ही डी पी ठेवू शकता, टेलिग्रामला ठेवू शकता, कुठेही फेसबुकला वगैरे तुम्ही प्रोफाईल पिक्चर डी पी म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता. तर हा तुम्ही अगदी 1 मिनिटामध्ये क्रिएट करू शकता. तर तुम्हाला क्रिएट करण्यासाठी मटेरियल काय काय लागणार आहे याची मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती देऊन देतो. मी तुम्हाला एक दिला आहे श्रीराम मंदिर. ओके, हा इथे जबरदस्त ओव्हरले मारला आहे आणि तुम्हाला श्रीराम मंदिर दिलं आहे त्याचा PNG. त्यानंतर तुम्हाला हावाला एक PNG मिळून जाईल. अवधपुरी का उत्सव है सब खूब मनाना, मेरे प्रभु है आने वाले रथ को उनके खूब सजाना. अशा प्रकारचा काहीसा तुम्हाला एक PNG मिळेल. त्यानंतर हा रामवाला एक बॅकग्राऊंड ओव्हरले हा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचा तुम्हाला एक इमेज मिळून जाईल. ओके, PNG. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला एवढे मी PNG दिले. तर तुम्हाला अशा प्रकारचा आता व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी काय प्रोसेस अशा प्रकारचा तुम्हाला DP इमेज क्रिएट करण्यासाठी काय प्रोसेस आहे हे मी तुम्हाला सांगून देईल. ओके, प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअर जो असतो आपल्या फोनमधला, प्ले स्टोअरला जायचं आहे आणि पिक्सल लॅब ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा. अशा प्रकारचा पिक्सल लॅब ॲप असेल तो तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओके, इन्स्टॉल केल्यानंतर आता जो काही आपला रेशो असेल तो स्टार्टिंगला अशा प्रकारचा एक रेशो असेल. हा जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे इथून. त्यानंतर हा रेशोचा जो काही साईज असेल, एक मिनिट, या रेशोचा साईज जो असेल तो 1280 आणि 1280 म्हणजे 1/1. ओके, 1/1 असेल. तुम्ही जर 1/1 टाकले तरी हा तुम्हाला सेम तुम्हाला अशा प्रकारचा कॅनव्हास तुम्हाला बघायला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इकडे येऊन जायचं आहे 4th नंबरच्या ऑप्शनला आणि इथे कलरमध्ये जायचं आहे. 1 मिनिट, मी ब्राईटनेस वाढवून घेतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून जाईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे येऊन जायचं आहे. त्याच्यानंतर इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या कलरवरती क्लिक करू आपण आणि प्लसवरती क्लिक करू. त्यानंतर तुम्हाला जो काही कलर घ्यायचा आहे तो तुम्ही कलर घेऊ शकता. तर आपण शक्यतो भगवा घेऊ. भगवा घेतल्यानंतर त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला आता जो काही आपला ओव्हरले असेल, बॅकग्राऊंड ओव्हरले, तो तुम्हाला सिम्पली इथे घेऊन टाकायचा आहे. ओके, तर हा मी तुम्हाला बॅकग्राऊंडमधला एक ओव्हरले प्रोव्हाइड केला आहे, हा तुम्हाला घेऊन टाकायचा आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला याच्या रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे. त्याचा साईज तुम्हाला फुल करून टाकायचं आहे. ओके, रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन आपण फुल करू, राईटवरती क्लिक करून घेऊ. ओके, त्यानंतर ही वाली पॅनल जी आहे ती तुम्हाला लॉक करून टाकायचं आहे. त्या पॅनलला लॉक केल्यानंतर परत फ्रॉम गॅलरीमध्ये यायचं आहे. फ्रॉम गॅलरीमध्ये आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचा जो काही आपला भव्य दिव्य मंदिर आहे त्याचा तुम्हाला PNG मिळून जाईल. त्याला पण आपल्याला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, पॅनल लॉक करून टाकायचं आहे. ओके, त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करा, फ्रॉम गॅलरीमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचा एक PNG मिळेल, हा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे इथे रिलेटिव्ह साईज. त्याच्यानंतर याला पण तुम्हाला साईज वाढवून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे, पॅनल लॉक करून टाकायचं आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला जायचं आहे तुमचा एक PNG जो काही असेल तुमचा फोटो तो तुम्हाला PNG करून टाकायचा आहे. ओके, PNG केल्यानंतर आता तुम्हाला हा आपण घेऊन टाकू. तो PNG केल्यानंतर तुम्हाला इथे कामी येणार आहे कारण तोच तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल साईज, राईटवरती क्लिक करा, त्यानंतर पॅनल लॉक. ओके, त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करू. आता तुम्हाला घेऊन घ्यायचं प्रभू श्री रामचंद्रांचा इमेज. त्याच्यावरती इमेजवरती क्लिक करायचं. इमेजचा साईज कायसा अशा प्रकारे तुमच्या हिशोबानुसार याला वाढवायचं आहे आणि तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके, रामचंद्रांचा जो काही इमेज असेल त्याला तुम्हाला अशा प्रकारे PNGला आणि त्या PNGला तुम्हाला मंदिराच्या मागे अशा प्रकारे काहीसं सेट करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता मंदिराचा जो काही PNG आहे त्याच्या तुम्हाला मागे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर ती पण आपल्याला इथे पॅनल लॉक करून टाकायचं आहे. ओके, त्यानंतर आता तुमचा जो काही PNG असेल तर तुमचा PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर आता माझा मी करून घेतो. ओके, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा PNG ॲड करायचा आहे. त्याचा साईज वगैरे बरोबर मेंटेन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या PNGला बरोबर इथे सेट करायचं आहे आणि याला पण मंदिर जो असेल तर मंदिराच्या आपल्याला मागे ठेवायचं आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या फोटोच्या वरती आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. ओके, त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा आपण फोटो घेऊ. त्या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे वगैरे तुम्ही सरकवू शकता. ओके, हे जे 2 फोटो आहेत ते तुम्ही जवळ दाखवू शकता, नो विषय. पण तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा फोटो मोठा घ्यायचा आणि तुमचा स्वतःचा फोटो लहान घ्यायचा आहे. ओके, हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3 डॉटला क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेजमध्ये जायचं. इथे
डिफॉल्ट असेल त्याला अल्ट्रा करायचा आणि हा तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप व्हिडिओ आवडला असेल. अशा प्रकारे तुम्ही एक DP बनवून प्रोफाईल फोटो बनवून तुमच्या व्हॉट्सअपला वगैरे स्टेटस DP ठेवू शकता, मी जसं ठेवलं आहे तसं. ओके, तर चला भेटूया समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. आणि हे जे काय आपण PNG यूज केले आहे हे सर्व PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पण तिथून जर तुम्हाला जॉईन होण्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर टेलिग्रामला जाऊन HM क्रिएशन YT सर्च करायचं, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. ओके, आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.